नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली लिखित लव भाग 17. हा मग असू दे ना कुणीही त्यांचे डॅड. मी कुणाला घाबरत नाही. काही नाही. याचा आजच जाब मी विचारणार आहे कोल्हापूरला जाऊन. तो रागात बोलतो. तसेही हे पुरावे आपल्याकडे आहेत पुष्कळ. तो तिच्या हातातील तो व्हिडिओ पाहत म्हणतो. नाही अर्जुन सर, हे पुरावे पुष्कळ नाहीत. तुम्हाला काय वाटते, मीही त्यांना एक्सपोज करायचा विचार नसेल का केला? आता तिला मनातून चांगलीच भीती वाटत होती की हा खरंच त्या प्रथमेशकडे गेला तर. त्यामुळे ती नाटकीपणाने त्याला अडवायचं काम करायला लागली. अहो सर, मीही त्यांच्यावर केस करण्यासाठी एका नामांकित वकिलांकडे गेली होती. पण त्यांनीही या केसमध्ये आपला निभाव लागणार नाही असंच सांगितलं मला. शिवाय या मोबाईलमधल्या व्हिडिओमध्ये त्या आरोपीने खूप हुशारीने आपला चेहरा लपवला आहे, ज्यामुळे कोर्टात आपण हे सिद्धच करू शकणार नाही की तो प्रथमेश आहे, असंही त्या वकिलाचं म्हणणं आहे. आणि म्हणूनच त्यांच्या सल्ल्यानुसार ते बाळ त्यांनी प्रथमेशने स्वीकारावे म्हणून तर मला जायला लावलं वकिलाने त्याच्याकडे. कदाचित बोलून काही गोष्टी मार्गी लागतील, पण झालं उलटच. त्यांनी तर माझ्या ॲबॉर्शनसाठी गुंड. ती परत मोठ्याने रडू लागली. आता मात्र तिचं असं रडणं पाहून तो हतबल झाला. त्याला समजावणं तिला कठीण वाटत होतं. रागिनी प्लीज शांत व्हा तुम्ही. अशा अवस्थेत तुम्ही स्वतःला त्रास करून घेणं बरोबर नाही. तो तिला शांत करत बोलला. मी माझ्या रूममध्ये जाते. ती आपले खोटं रडू आपल्या ओढणीला नाटकी रूपात पुसत म्हणते. त्याने तिला पहिल्यांदा ज्या खोलीत आणलं होतं, आत्ताही ती त्याच्याही नकळत त्या खोलीवर घरावर हक्क दाखवू लागली होती. पण आपले साहेब जाम आरोही आणि प्रथमेशमध्ये गुंतले होते की साध्या गोष्टींकडे त्यांचं लक्षच नव्हतं. हो ठीक आहे, मीही आता संध्याकाळीच येईल. तुम्हाला काही हवं असेल तर कामवाल्या मावशींना सांगा. तो तिला काळजी घ्यायला सांगून लगेच निघून जातो. ही मात्र गालात हसत होती तो जाताच, कारण तिचं इप्सित साध्य झालं होतं जे तिला हवं होतं. तिला कळालं होतं आत्तापर्यंत की अर्जुनही हा इमोशनल व्यक्ती आहे. मित्र, प्रेम या गोष्टी त्याच्या लाईफमध्ये किती महत्त्वाच्या आहेत हे त्याच्या एकंदरीतच वागण्यावरून कळत होतं. इकडे मात्र जाम चिडलेला अर्जुन कोल्हापूरला तसाच गेला प्रथमेशला जाब विचारायला. पण तिथे गेल्यावर त्याला कळतं की प्रथमेश कोल्हापूर सोडून कधीच गेला आहे. शिवाय सोबत त्याने आरोहीलाही नेलं आहे. मग हे सर्व नक्की झालं कधी हा प्रश्न मनात सतावत जरी असला तरी रागिनीवरचा विश्वास नकळत वाढला होता. आणि अर्थात त्याला कारण होतं आरोही खुद्द. आरोहीनं जर त्या दिवशी ड्रग्ज न घेता त्याला समजायला गेली असती किंवा तो रागिनीबरोबर काय करत होता हे जाब विचारायला गेली असती तर हे पुढचं काहीच घडले नसते. पण आता ह्या जर आणि तरचा काहीच उपयोग नव्हता, कारण हे सर्व घडून गेलं होतं. वेळही निघून गेली होती. आता पुढे जे काही होईल त्याला सर्वस्वी रागिनी आणि अर्जुनची जबाबदारी होती. तो रागातच परत आपल्या घरी सांगलीत आला तर रागिनी किचनमध्ये काहीतरी करत होती. तसा तोही तिकडे गेला. अहो रागिनी, काय करताय तुम्ही? तिला बघून त्याने जरा घाबरतच म्हटलं, कारण ती मूर्ख मुलगी प्रेग्नंट आहोत आपण हे माहीत असूनही किचन ओट्यावर चढली होती आणि कसली तरी वर्णी शोधत होती. पण मॅडम एकदम कडेला होत्या किचनच्या, आणि जे नको होतं तेच घडतं. त्याने दिलेल्या आवाजामुळे तिचा तोल जातो आणि ती खाली पडणार म्हणून डोळे बंद करते. पण तसं काही होत नाही, कारण त्याआधीच त्याने आपल्या दोन्ही हातांवर तिला उचलले होते. रागिनी! पुढच्या 2 मिनिटात तो जोरात ओरडला, कारण तिने त्याचा गैरफायदा घेतला होता. त्याला ऑकवर्ड सिच्युएशनला टाकलं होतं आणि त्याचे दोन्ही हात बांधले गेले होते, त्यामुळे त्याला काहीच करता येत नव्हतं. त्याने उचलले तशा मॅडम आज हवेत होत्या आणि तिने त्याच्या मानेवर छोटासा लव बाईट दिला होता. सो सॉरी सर, ते माझ्याकडून चुकून. ती बोलत होती तोपर्यंत त्याने तिला खालीही ठेवले होते आणि तो आपल्या खोलीत निघून गेला होता. खूप वियर्ड सिच्युएशन होती त्याच्यासाठी. हे सर्व फिलिंग आणि फक्त आरोहीसाठीच त्याच्या मनात आत्तापर्यंत आली होती. पण आज रागिनीने जे केलं ते त्याच्या बुद्धीलाही पटलं नाही आणि मनाने तर केव्हाच बंड पुकारला होता. अर्जुन, एक दिवस असा असेल
की तू स्वतः यासाठी माझ्याकडे भीक मागशील, तडपशील. तिकडे मात्र आपल्या रूममध्ये जाऊन रागिनी कुस्तीत हसत होती. तिला हवं तशी परिस्थिती ती आत्ता निर्माण करायला तिने सुरुवात ऑलरेडी केली होती. आरोही आणि अर्जुनच्या मध्ये रागिनी नागिन विळखा घालून बसणार की आता काय होणार, की आणखीन काय होणार, हा पुढचा काळच ठरवणार होता. तिने त्या दिवशी केलेल्या हरकतींमुळे तो जरा नाराजच राहत होता. तिच्यापासून अलिप्तच होता. सदैव तो आरोहीच्या विचारात असायचा. आपल्या मोबाईलवरही स्क्रीन सेव्हर म्हणून त्याने आरोहीच्या हातावरचा टॅटू क्रॉप करून ठेवला होता. मन भरकटायला लागलं की कायम तो टॅटू उराशी आपल्या कवटाळून ठेवायचा. अशातच 6 महिने गेले होते. रागिनीनेही घरात करमत नाही असं सांगून त्याच्या चौकीत जॉईन झाली होती. सरकारकडे प्रेग्नन्सीचा तिने फायदा घेऊन आपली ट्रान्सफर आपल्या गावी म्हणजेच सांगलीला करून घेतली होती. आता खरं कारण करमत नाही की त्याच्यावर फुल कंट्रोल ठेवता येईल हे तर आपल्याला समजत होतं. पण आपल्या येड्या अर्जुनला ही गोष्ट कळत नव्हती. साहेबांनी तिला त्यानंतर माफही केलं होतं. मैत्रीपर्यंतचं तोही नातं तिच्याशी जपत होता. तो तिला अजून जवळ येऊ देत नाही यामुळे तिची चिडचिड वाढली होती. आता तिच्या पुढे एकच उपाय होता आणि तो म्हणजे त्या लव्ह ड्रग्सचा वापर. आणि तिला तेही आत्ताच करायचा चान्स आहे हे तिच्या परमपूज्य वडिलांना दिलेला सल्ला पटला होता. हो, तिच्या या नालायक गोष्टीत तिच्या वडिलांचीही साथ होती आणि अर्थात कारण होतं, अर्जुनही गर्भश्रीमंत आहे. लंडनला त्याचे संपूर्ण कुटुंब आहे याची भनक त्या काकाला लागली होती. त्यामुळेच तर तिचे ते नालायक वडील तिला साथ देत होते. पण या सर्व गोष्टींपासून आरोही, अर्जुन आणि त्यांची मावशी मात्र अनभिज्ञ होते. शेवटी आपल्या परमपूज्य बापाच्या मदतीने तिने त्याला एका रात्री जाळ्यात ओढलेच. ते ड्रग्स त्याला दिले ज्यामुळे त्यांच्यात सर्व घडून गेले जे एक नवरा बायकोमध्ये होतं. त्या रात्री तो नेहमीप्रमाणे आपल्या रूममध्ये आरोहीचा फोटो पाहत दारू पित होता. दुसऱ्याच दिवशी संडे असल्याने लवकर उठण्याची घाई नव्हतीच. त्यामुळे दर शनिवारी रात्रीचा नेहमीचा प्रोग्राम चालू असतानाच ती तिथे आली. एकदम बोल्ड कपडे होते तिचे की समोरची व्यक्ती तिला या अवतारात पाहून नशा न करताही पिघळली असते. मग अर्जुनला तर नशात ऑलरेडी चढली होती. त्याच्यासाठी वाईनचा ग्लास भरून त्याला देताना नकळत तिने त्या ड्रग्सचे इंजेक्शन देण्याचेही काम केले होते आणि ज्याचा तिच्यावर तिला हवा तसा परिणाम झाला. अर्जुन हे काय केलं तुम्ही? सकाळी जेव्हा तो आपलं हँग झालेलं डोकं पकडून उठला तेव्हा तिच्या रडण्याचा आवाज कानावर आला. आरोही काय झालं? आणि त्या नशेतही फक्त त्याच्या ओठी आजही आरोहीचं नाव पाहून ती मात्र हैराण झाली होती. पण तसं न दाखवता ती अजूनच गळा काढून रडायला लागते. तसं त्याने शेजारची पाण्याची बॉटली आपल्या डोक्यावर ओतून घेतली. तेव्हा कुठे तो भानावर आला. त्याने खोली पाहिली जी त्याची नव्हती, तिची रूम होती. मी या रूममध्ये कसा काय? त्याने स्वतःलाच विचारले. पण परत तिच्या रडण्याचा आवाज आला आणि तो तिला शोधायला लागला. तर ती बेडच्याच कोपऱ्यात एका खिडकीजवळ दोन्ही गुडघे जवळ घेऊन त्यावर आपलं डोकं टेकून रडत होती. पडदालाही घट्ट तिने आपल्या हातात पकडलं होतं. मध्ये मध्ये तो पडदा डोळ्याला लावायचा कारण तो पडदा तिने ओला करून ठेवला होता आणि डोळ्यातून पाणी आलं आहे हे त्याला भासवायचं जे होतं. म्हणून हे सर्व. पोरगी खूपच चलाक होती. चलाक लोंबडी, यात वादच नव्हता. पण अर्जुनला हे अजून समजत नव्हतं. अर्जुन, अहो हे काय केलं तुम्ही? ती परत रडत बोलते आणि त्याचं तिच्याकडे लक्ष जातं. आधी त्याला कळत नाही पण ती त्याला काही गोष्टी दाखवत होती. मानेवर, ओठांवर त्याने चांगलेच आपले लव्ह बाईट्स दिले होते ज्यामुळे ते सुजून जराशे निळेही झाले होते. हे सर्व काय आहे रागिनीजी? तो आता तिच्याजवळ जाऊन खाली बसत निरखून पाहत म्हणाला. हे मला विचारता तुम्ही? अहो किती विश्वास होता सर माझा तुमच्यावर. प्रथमेश नंतर मी तुम्हाला मानलं होतं. मी इथे सेफ आहे असं मला वाटलं होतं. पण नाही, शेवटी तुम्हीही तुमच्या त्या नालायक मित्राप्रमाणेच निघाला. तुम्ही माझ्या परिस्थितीचा गैरफायदा घेतलात. मी पण वेडीच कुणावर विश्वास ठेवून बसले. तो प्रथमेश नालायक माणूस आणि तुम्ही त्यांचे परम मित्र म्हणजे तसेच असणार. ती आता कांगावा करत होती. तेही त्या आपल्या खोट्या अश्रूनेच.
पण तो मात्र या कृत्याने शर्मिंदा झाला होता. त्याला कालचं काहीच आठवत नव्हतं. तो आपल्या रूममध्ये बसून दारू पित होता, बस इतकंच त्याला काही आठवत होतं. नंतर तो इथे कसा आला, त्यांच्यात घडलेल्या गोष्टी काहीच त्याला आठवत नव्हत्या. त्याचं लक्ष आता मानेच्या खाली, तिच्या त्या थोड्याशा उघड्या असलेल्या छातीवर जातं, जिथेही त्याच्या दाताचे आवरण उमटून निळे काळे झाले होते. मला सहसा दारू ही इतकी चढत नाही. गेल्या 6 महिन्यात असं कधीच झालं नव्हतं की माझी शुद्ध हरपेल. पण मग काल नक्की झालं काय? तो तिच्या त्या छातीकडे बघतच बोलतो. व्हॉट यू मीन मिस्टर अर्जुन? हे सर्व मी केलंय? ती आता आपल्या अंगावरचा टॉप फाडत त्याच्यावर असलेले व्रणच त्याला दाखवत म्हणते. ती आता ठार वेडी झाली होती की तो अजूनही ॲक्सेप्ट करत नव्हता. नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं, तो काचरतच म्हणाला आणि त्यानं पटकन त्या बेडवरचं बेडशीट तिच्या अंगावर टाकले आणि त्याने तिला पाठ केली. पण आत्ताच म्हणालात तुम्ही सर, तिचा कांगावा. सॉरी, म्हणत तो तिथून निघून गेला आपल्या खोलीत. दिवसभर तो आपल्या रूममधून बाहेर आलाच नाही. सर्व गोष्टींचा विचार करत राहिला. कळत तर काहीच नव्हतं. 3दा त्याने शॉवर घेतला होता विचारात आपल्या. तर तिकडे रागिणी परेशान झाली होती, कारण त्याने आतून आपली रूम लॉक केली असल्याने तो आतमध्ये नक्की करतोय काय हे तिला कळत नव्हतं. तिच्या त्या नालायक बापालाही तिने आत्तापर्यंत दिवसातून 5 वेळा कॉल करून हैराण केलं होतं. अर्जुन सर, शेवटी न राहून तिने त्या रूमचे दरवाजे ठोठवलेच आणि नाईलाजाने त्यालाही दार उघडावे लागले. सर, चहा बिस्किट. तिने त्याला काही न बोलता सरळ आतमध्ये गेली आणि त्याच्या बेड शेजारी असलेल्या टिपॉयवर चहाचा मग व बिस्किटे ठेवून त्याला बोलली. त्यानेही काही न बोलता चुपचाप तो चहा आणि बिस्किट खाल्ली, कारण डोकंही खूप दुखत होतंच, शिवाय भूकही लागली होती. लेट्स गेट मॅरिड. चहा पिऊन होताच तो शांत बसला होता आणि ती फक्त त्याचा चेहरा न्याहाळत होती. त्याचा तो भारदस्त आवाज आला आणि ती त्याला आता निरखून पाहत होती. चेहरा निर्विकार जरी असला तरी आतून मनातून तिच्या आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या. 6 महिने लागले होते त्याला आपल्या जाळ्यात ओढायला, पण शेवटी तिला तिचं इच्छित फळ मिळालं होतं. आखरीकार. नो सर, त्याची गरज नाही, ती मान खाली घालून बोलते. परत नाटकीपणा हो. खरं तर मी सकाळीसाठी सॉरी बोलायला आले होते. आय नो, तुम्ही आरोहीला किती मिस करता. गेले 6 महिने मी पाहते आहे ना तुम्हाला. आजही तुमच्या ओठांवर फक्त तिचं नाव असतं. आणि काल आपल्यात जे घडलं, आय नो, तिच्या त्या तीव्र आठवणीमुळेच घडलं असेल. ती साळसूदपणाचा आव्हानात बोलत होती. म्हटलं ना आधीच तुम्हाला, ती शातीर लोंबडी होती. कोण आरोही? मी कुणा आरोहीला ओळखत नाही. तूही लक्षात ठेव की यापुढे घरात त्या नालायक प्रथमेश आणि त्याच्या त्या बहिणीचं नाव या घरात येता कामा नये, कधीच. तो रागात बोलला आणि त्याने आपल्या बेडरूममध्ये जे काही फोटो होते ते त्याने फरशीवर आपटले. ज्या काचेवर तो नाचायला लागला रागातच. प्रचंड राग त्याला आता आलेला आहे हे रागिणीला कळालं होतं. ती कुस्तीत हसली. अर्जुनजी, अहो काय करताय? त्या तिच्या नाटकी आवाजात तिने त्याला बाजूला केलं आणि स्वतः तिने त्या फ्रेम्स काचा उचलून डस्टबिनमध्ये फेकल्या. त्याच्या मनातल्या, त्याच्या बेडरूममधल्या आरोही नावाचा कचरा आपण शेवटी साफ केलाच ह्याचं तिलाच प्राऊड फील होत होतं. यापुढे नाही करणार. यापुढे नाही नाव काढणार मी कुणाचं. आपण तुम्ही म्हणताय तसं लग्न करूयात आणि सुखाने संसार करूयात. आता येणारं बाळही आपलं असेल. आपली नवीन सुरुवात. ती त्याच्या त्या रक्तळलेल्या पायाला स्वच्छ पाण्यानं पुसून त्यावर डेटॉल लावत आपल्या नवीन संसाराची सुखी संसाराची ती स्वप्ने पाहायला लागली. दुसरीकडे अर्जुननेही जे झालं ते विसरून जायचं आणि रागिणीला साथ द्यायची असं ठरवून टाकलं. पुढच्या 2च दिवसात तिने हट्टाने त्याच्याबरोबर लग्न लावून घेतले. हो, परत निर्णय बदलायला नको म्हणून. आपणही तुमच्या प्रेमात पडत चाललो आहोत 6 महिन्यापासून, असं खोटं भासवून त्याला दिलं. 7वा महिना लागला होता आणि मॅडमचे डोहाळे लागले. पोटही चांगलंच बाहेर आलं होतं. पण आता तिला हे बाळ कुणाचं हे लोकांना सांगायचं टेन्शन नव्हतं, कारण गळ्यात अर्जुनच्या नावाचं हक्काचं मंगळसूत्र जे सर्वांना दिसत होतं. कालपर्यंत वेगळ्या नजरेने तिला पाहणारे त्यांचे शेजारी आता मात्र तिचे डोहाळे पुरवण्यात पुढे आले होते. तिचे लाड करत होते. एकंदरीत तिची मज्जा चालू होती.
आणि खरंच आपण ते ड्रग्ज दिले म्हणून आज आपली ही कंडिशन आहे ह्याचं तिचं तिलाच कौतुक वाटत होतं. अर्जुननेही हे नातं मनापासून आता स्वीकारले होते. तिचे डोहाळे तर असा पुरवत होता की त्या बाळाचे बाप खरा तोच आहे. प्रथमेश आरोही हे नाव आता डोक्यातून पूर्णपणे त्याच्या पुसून गेली होती. तिनेही आपलं काम मस्त केलं होतं. डोहाळेच्या नादात त्याच्या नावावर आपलं नाव गोंधून घेतलं होतं. बाकीचे डोहाळे तर काय विचारूच नका. बाळाचा जन्म झाला, मुलगी झाली, आरुषी नाव ठेवलं. आता आरुषी का, तर मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात अजूनही आरोही होतीच ना. त्या आरुषीच्या बाललीले तो इतका रममाण झाला होता की कधी आरोही नावाचे आपल्या आयुष्यात कोणी होतं हे साफ विसरला होता. 5-5.5 वर्षाची आरुषी आणि रागिनी यातच तो बिझी झाला होता. पण अशातच काळाने घात केला. 2 महिन्यापूर्वी सांगलीवरून कोल्हापूरला अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी जात असलेली रागिनी आणि तिची मुलगी आरुषीचा अपघात झाला, ज्यात आरुषी जागीच ठार झाली तर रागिनी कोमात गेली. पण तेव्हाही तिने आपलं चांगुलपणाचं नाटक सुरूच ठेवलं होतं की मी जगणार नाही, माझ्या कर्माची फळं आहेत वगैरे वगैरे बोलून त्याला इमोशनल ब्लॅकमेल केलं आणि मुंबईत जायला भाग पाडलं. आता आपण येत आहोत वर्तमान काळात. प्रथमेश तिला घेऊन तर आदल्या रात्री गेला होता, पण दुसऱ्याच दिवशी अर्जुनला त्याच्या बायकोची आणि मुलीच्या प्रथमेश तिला घेऊन तर आदल्या रात्री गेला होता, पण दुसऱ्याच दिवशी अर्जुनला त्याच्या बायकोच्या आणि मुलीचा अपघात नसून तो घातपात घडून आल्याची कुणकुण लागली होती. त्याने त्याचा शोध घेता त्याला कळाले की यामागे दुसरं तिसरं कुणी नसून त्याचा एकेकाळचा परम मित्र प्रथमेशच आहे. त्यामुळे तो जाम भडकला आणि थेट त्याने त्याचे घर गाठलं. प्रथमेश बाहेर ये. दारातच रागात त्याने त्याच्या नावाचा घोष सुरू केला. तसा प्रथमेश बाहेर आला. आपल्या मित्राला इतक्या वर्षाने पाहुणी त्याला ना आनंद झाला होता ना राग आला. त्याने फक्त त्याला घरात ये म्हणून सुचवलं. क्रमशः भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.